आमची काढवणार होतो. नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे आमचं प्लॅनिंग सगळं झालं. आम्ही आमचा घरचा रस्ता धरला. म्हणलं आता उद्या सकाळी लवकर निघायचं. घरचा रस्ता धरला, सायकल काढली, स्टँडमधून बाहेर निघालो. तेवढ्यात पाठीमागून आमच्या शिंदे सरांचा आवाज आला, पवार कुठे चाललाय, थांब जरा. मी आपला थांबलो. सरांनी आवाज दिला म्हणलं पाठीमागं बघितलं, थांबलो. बापूने पण माझ्यापाशीच थांबला. सर म्हणले एक काम करा, आता घरी चाललं तर जा, पण उद्या तेवढं कॉलेजमध्ये येऊन भेटा. काय कामाखाली मारल्यासारखं झालं. म्हणजे काय आहे, उद्या कॉलेजला जायचं, एक तर आमचं ठरलं मुंबईला जायचं. बापूने म्हणलं आता काय सांगायचं. बापूने म्हणला थांब मी बघतो. बापूने म्हणलं सर 2 दिवसानं आलं तर नाही का चालणार. सर म्हणले नाही NSSचा आपला कॅम्पचं प्लॅनिंग करायचं, 1-2 महिन्यात आपल्याला कॅम्प काढायचं आहे आणि पवार किंवा तुझ्याच गावी, त्याच्यामुळं तुझ्याशी बोलणं गरजेचं आहे. तर बापूने आपला विचार करायला लागला. बापूने म्हणता काय सांगायचं. तेवढ्याच बापूने सरांनी सांगितलं, सर प्रॉब्लेम असा आहे की आपलं ते सच आहे ना, तिलंबू सच आहे, त्याचं लग्न ठरलं आणि त्याच्या लग्नाला जाणं गरजेचं आहे आणि जायला पाहिजे. आणि आम्ही सगळं तिकीट आमचं बुक केलं जायचं, नाही गेलो तर त्याला लय रागे. सर बोलले ठीक आहे, आता तुम्ही ठरवलंच आहे, तिकीट काढलं आहे, तुम्हाला आम्हाला भेटायचंच नाही, तर एक काम करा, भेटा 2 दिवसांनी. पण 2 दिवसानं तरी या म्हणजे झालं, नाहीतर 2 दिवस म्हणून आठवडा लावता. मनात एक प्रकारचा आनंद आणि समाधान भेटल्यासारखं झालं. आम्ही सायकल घेतली, घराचा रस्ता धरला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मी आणि बापूराव स्टँडला उभं होतो, बस स्टँडला जायला. ST आली, आम्हाला जायचं होतं CSTला. ST आली, ST होती फक्त 10 रुपये. मस्तपैकी आमचा प्रवास चालू झाला. इकडच्या तिकडच्या बापूरावच्या माझ्या गप्पा चालूच होत्या. 3.5-4 तासानंतर आम्ही दादरला पोहोचलो. तर मग आम्हाला ॲक्च्युली तिथून पुढं पण आम्ही बस पकडूनच जाणार होतो. पण बापूराव म्हणला आब्या तिला काय पहिल्यांदा मुंबईला आलं आणि लई दिवस झाले पिक्चरमध्ये ह्याच्यात त्या बाईचा आवाज ऐकते, थाला टोसी नीचे उतरते समय, असं काहीतरी ती म्हणते. तो आवाज आपल्याला लई आवडतो, एकदा त्या बाईला तरी बघायचं. अरे म्हणलं ती बाई नाही बघायला भेटणार, आवाज ऐकू येतो फक्त प्लॅटफॉर्म. बापूने म्हणलं ठीक आहे, आवाज तरी ऐकू, पण आपण ट्रेननंच जाऊ. म्हणलं ट्रेन नाही येताना जातं. म्हटलं हो. आमचं ठरल्याप्रमाणे आम्ही आपलं आता बापूरावनं ठरवलंच आहे, त्याला त्या बाईचा आवाज ऐकायचाच होता. म्हटलं चला ट्रेननं, तर ट्रेन मग निघालो. तर एका रस्त्याच्या बाजूलाच छोटंसं मंदिर दिसलं. तर मी तिथे मंदिरात पाया पडण्यासाठी गेलो. बापूराव माझ्या पाठीपाठी होता. मी पाया पडलो आणि पाठीमागे बघते तर बापूराव गायब. म्हणलं आता बापूराव गेला कुठं. मी आपला इकडं तिकडं बघितलं, बापूराव दिसणार. थोडी लांब नजर टाकली तर एक छोटंसं दुकान होतं आणि त्या दुकानाच्या तिथं बापूराव उभा होता आणि काहीतरी बघत होता. म्हणलं आता बापूरावचं चाललं आहे काय. मी हळूहळू त्या दुकानाच्या दिशेनं चाललो होतो. बघितलं तर तिथं लिहिलं होतं जीन्स पॅन्ट 15 रुपये, कॉटन शर्ट 10 रुपये, छोटे बच्चों का ड्रेस 15 रुपये, कॉटन साडी 20 रुपये. ते सगळं असं काही ना काहीतरी लिहिलेलं. खाली एक बोर्ड लावला होता, तो मी आपला वाचत होतो. बापूरावच्या तिथे गेलो. बापूरावला म्हणलं काय. बापूराव म्हणलं नाही, कपडे लय स्वस्त भेटतात राव, घेऊनच टाकू 4-5 जोड्या. म्हणलं की कॉलेज पण चालू झालं, हॉटेल काढलं. मी आपल्या शेजारी बापूरावच्या तिथं उभा होतो. थोडा वेळ थांबलो. बापूराव आवाज दिला, आहे का नाही कोण, किती वेळ झालं, नुसतंच काय इथं थांबायचे, धंदा करायचा आहे का नाही तुम्हाला. थोड्या वेळ आतमधून एक बाई आली. दिसायला जराशी बरीच होती. आली. बापूराव म्हणला काय. तर त्या बाईनं बापूरावला पुढं काही बोलूनच नाही दिलं. ती म्हणली क्या हुआ तुमको चिल्लाने को, कितना टाइम से आवाज लगा रहे तुम लोग, रुकने के ना, थोड़ा शांति रखने का. बापूराव म्हणला शांति रखा था इतने टाइम से, इधर ही खड़ा था, मगर क्या करेगा, इतना टाइम खड़ा रहने के बाद भी तुम नहीं आया, इसके लिए आवाज़ देनाच पड़ा मेरे को. बापूरावचं हिंदी ऐकून मला लय हसायला आलं. तर मी आपला गप्प बसलो. ती बाई म्हणली हाँ बोलो क्या चाहिए. बापूराव म्हणला कपड़ा चाहिए था. कपड़ा. ती बाई म्हणली ठीक है, तो चिल्लाने का नहीं ना, शांति से आने का, उसमें चिल्लाने की क्या बात है, कपड़ा ही चाहिए ना, देता है तुमको, रुको. ती बाई तिच्या टोनिंगमध्ये बोलत होती. बापूराव आपला तिला कॉपी करायचा प्रयत्न, जसं ती बोलते तसं बोलायचा प्रयत्न करत होता. बापूरावचं
चालू होतं माझ्याशी बोलणं. तर ती बाई मध्येच म्हणाली, कौन सा कपड़ा, कौन सा कपड़ा, कपड़ा कौन सा है? बापूराव म्हणला, हाँ कौन सा चाहिए ना, हाँ मेरे को चाहिए एक जीन्स पॅन्ट 2 टी शर्ट. असं बापूरावचं चालू झालं. तर तिने विचारलं, कलर कौन सा आहे टी शर्ट का? बापूराव म्हणला, नीले कलर का है, नीला नीला निळा निळा. तर ती म्हणजे एक काम करू, तुमको मराठी आती है ना? बापूराव म्हणला, हाँ मराठीच बोलता है मैं. तो एक काम करो, तुम मराठी में ही बात करो, मेरे को मराठी समझती है मगर मैं हिंदी में बात करती, मेरे को बोलना नहीं. बापूराव म्हणला, जमतंय की मला एक काम करा, तुम्ही एक जीन्स पॅन्ट 2 टी शर्ट आणि 2-3 शर्ट. असं बापूराव बोलत होता. ती बाईनं तेवढ्यात पाठीमागं वळली आणि काहीतरी कपाट उघडलं आणि तिला बघायला लागली. तेवढ्यात पाठीमागं परत वळली. काय झालेलं काय माहीत. त्यानं बापूला म्हणली, कब दिया था तुमने कपडा? बापूने म्हणलं, कधी दिलेली म्हणजे? हा काय प्रकार आहे? कपडे नवीन पाहिजेत मला, मी नवीन कपडे घ्यायला आलो. त्या बाईनं जे काय बापूण्याला शिव्या द्यायला सुरुवात केली, तेरे माँ का ये हो ते सगळं तिथे पब्लिक जमा झालं. मला काय कळलं नाही ना असं शिव्या द्यायला काय सुरुवात केली. मी पाठीमागं जरा सरकलो आणि वरती दुकानाचं नाव वाचलं. तर दुकानाचं नाव होतं बबली ड्राय क्लिनिंग. बापूने हात काढला आणि तिथून जे काय भोगाट सुटलं ते डायरेक्ट रेल्वे स्टेशनच गाठलं. जाता जाता पण आम्हाला शिव्या ऐकूच येत होत्या. तेरे माँ का ये वो ये सब ये सब. रेल्वे स्टेशन घातलं, तिथे उभं होतो. प्लॅटफॉर्मवरती त्या बाईचा आवाज ऐकू येत होता की इकडं जाणारी गाडी आत्ता येणारी, 5 मिनिटांनी ही गाडी जाणारी. बापूरावला आनंद झाला. म्हणला, बाई नाही पण आवाज बाकी ऐकला होता. म्हणलं थांब, आता प्लॅटफॉर्मला जाऊ, तिकीट काढेल, मस्तपैकी आपण CSTला जाऊ, फिरू, तुला जर रिलॅक्स वाटेल. बापूराव म्हणला, नाही आत्ताच मला आवाज ऐकून लय रिलॅक्स झाले, तरी पण तू बोलते म्हणून फिरू, नाही तर तिथंच आवाज ऐकायची इच्छा आहे. म्हणलं चल गे. तिकीट काढलं आणि प्लॅटफॉर्मला गेलो. प्लॅटफॉर्मला गेल्यावरती लेडीज डब्याच्या तिथं लेडीज उभ्या होत्या. लेडीज डब्याच्या तिथं लेडीज उभ्या राहणार, असं त्यात काही वेगळं नाही, पण लेडीज उभ्या होत्या. बापूराव गेला आणि तिथं उभा राहिला. म्हणलं, बापूराव जनरल डबा पुढे, आपण पुढं जाऊ. बापूराव म्हणला, तुला काय करायचं आहे? मी पळत जाऊन जनरल डब्यात चढेल, पण मी इथंच उभा राहणार. बघू दे की जरा निसर्ग सौंदर्य काय असतं काय नाही, मुंबईची काय खासियत आहे कळायला पाहिजे. वडापाव खायचाच आहे आपल्याला, पण ही पण बघणं गरजेचं आहे. म्हणलं, बघ बाबा, तशी कशी काढवायची तशी कळव राहायचं. मी गेलो जनरल डब्याच्या तिथं जाऊन उभा राहिलो. बापूराव तिथंच उभा राहिला. थोड्या वेळानं ट्रेन आली. ट्रेन आल्यावरती मी डब्यात चढलो. बापूराव चढलाय का चढलाय का नाही हे बघायला मी ट्रेनमधून वाकून असं बघितलं तर बापूराव प्लॅटफॉर्मलाच उभा होता आणि ट्रेन हळूहळू स्पीड पकडत होती, चालू झाली. बापूरावला आवाजाला म्हणलं, कधी चढणार तू, चढ. बापूराव पळत पळत सुटला, पण त्याला काय माझा डब्बा जाऊन शक्य होतं. तो पाठीमागच्या डब्यात चढला आणि पाठीमागचा डब्बा होता लेडीज डब्बा. बापूराव चढल्या एक पॅन्ट शर्ट घातलेली मुलगी समोर उभी होती. ती म्हणली, समझता नहीं है क्या तुमको, लेडीज डब्बे में कैसे चढ़ता है रे तुम लोग, गादा गई का. बापूरावनं त्याच्याकडे बघितलं. तुम्हारी वजह से ही चढ़ा है मैं, समझते नहीं है, पैंट शर्ट पहने गेट पे खड़ी है, मेरे को लगा कि लड़का है जनरल डब्बा रहेगा, चढ़ गया मैं. तिने बापूने खाड दिशन काना खाली. बापूने इकडं बघितलं कोण बघताय का, सगळे बापूने इकडंच बघत होते. तरी पण आपलं बापूने एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला, खाली मान घातली. त्यात काय बापूनेचं म्हणजे काय त्या दिवशीचं काय त्याचं नशीब असेल म्हणावं. TC तेवढ्या टर्नमध्ये चढला. पुढच्या स्टेशनला TC चढला की बापूला म्हटलं, आता काय करायचं तरी काय. त्याच्या आईला एक आपलं लपडं कमी होतं म्हणून अजून एक आलं. तिकीट एकतर आपल्याकडे राहिले, आपल्या पुढच्या डब्यात मी इथं. आता TCने विचारलं की त्याला काय दाखवू, आणि त्यात चढलं लेडीज डब्यात. फाईन तर जोरात काढणार आहे. बापूरावनं काय केलं, त्याला काय सुचलं काय माहीत, शर्टाचा वरचा किस्सा जो होता तो काढून टाकला, 2-3 गुंड्या तोडल्या. शर्टाची बाई पाठीमागं घेतली, एक बाई खाली सोडली, हात पुढं गेला. ए माई दे ना, 1 रुपया दे ना, ये भाऊ, ए माई, ए दीदी, ए अक्का. असं बापूरावचं चालू झालं. अख्ख्या डब्यात फिरायला लागला. TC आला बापूराव कशी, त्याने म्हणला, क्या रे तुम लोगों को समझता नहीं है कि कम से कम लेडीज डब्बे में तुम बताया करो. बापूराव म्हणला, ठीक है नहीं आएगा, जनरल डब्बे में घूमता है अभी. हाल कसा तरी बापूराव CSTला पोहोचला. मी पण पोचलो, उतरलो. पहिल्यांदा बापूरावला विचारलं, बापूराव काय झालं तुझं शर्ट बीट काय असं किस्सा फाडलाय, 2-3 बटणं तुटल्यात. बापूराव म्हणला, काय ना
ट्रेनमध्ये चढलो, लय गर्दी होती. अरे म्हणलं तू कुठल्या डब्यात होता? म्हणलं मागच्या डब्यात. तर म्हणलं लई डब्बा होता आणि त्यात कसली आली गर्दी? तर म्हणला होती, तुला सांगितलेलं कळतं ना, होती तर होती. मी म्हणलं बरं बाबा जाऊ दे, होती. आणि म्हणलं किसा का फाडलाय? तर म्हणलं गर्दीतच फाडला, कुणीतरी वाढला. म्हणलं बरं बाबा ठीक आहे, ती पण जाऊ दे. आणि म्हणलं की मी टी सीला चढताना बघितलेलं, त्यामुळे बाप्पारावला विचारलं, अरे पण ती मागच्या डब्यात टी सी चढलेला, त्यानं तुला चांगला बांबू मारला असं. बाप्पाराव म्हणला कसा मारेल? आपल्या शेजारच्या गावचा होता. मस्तपैकी गप्पा मारत बसलेला 5 मिनिटं. गप्पा मारून झाल्या ती गेला निघून. तोपर्यंत CST पण आली. मग उतरलो. बाप्पारावचा जे काही ट्रेनमध्ये किस्सा झाला, बाप्पारावनं मला शेवटपर्यंत सांगितलं नाही. जेव्हा मी रिटर्न येत होतो, म्हणजे घरी येत होतो, त्यावेळेला बाप्पारावनं मला तो किस्सा सांगितला. असो, तसंच आमचा पुढचा प्रवास चालू झाला. आम्ही मस्तपैकी फिरत होतो. फिरून झालं, संध्याकाळ झाली. आता म्हटलं कुठेतरी राहायला पाहिजे. राहण्यासाठी आम्ही हॉटेल शोधत होतो. हॉटेलमध्ये विचारायला गेलो, दोघीजण किती पैसे घेणार असं तसं. तर प्रत्येक हॉटेलचा रेट वेगवेगळा होता. कोण सांगायचं 3,000 रुपये, कोण 4,000 रुपये, कोण 2,000 रुपये. बापूराव आणि मी आमच्या दोघांची पाकिटं चेक केली आणि दोन्हीची टोटल केली तरी 3,000पर्यंत पोचत नव्हती. मी म्हणलं जाऊ दे, आम्ही ते विचारच सोडून दिला. म्हणलं आता कुठेतरी प्लॅटफॉर्मला झोपू आणि त्याचीच रात काढू. तेवढंच लक्षात आलं, माझा मित्र गाण्या इथंच राहतो. तर आम्ही एक अर्ध्या तासामध्ये गाण्याच्या रूममध्ये पोचलो. मस्तपैकी आमच्या गप्पा चाललेल्या. जेवण बिवण दणकून हाणल्यानंतर टाईमपास. त्या रूममध्ये पण पोरच होती. तर नुसती माझ्या नुसतं जोक ह्याच्यावर त्याच्यावर. एक आला नवरा बायकोचा जोक आला की बापूराव म्हणला मी पण सांगा. जावयाविषयी काय बापूला विलक्षण प्रेमी माहीत नाही. बापूराव म्हणला जावयाचं मी जोक सांगतो. म्हणलं ठीक आहे, सांग बाबा तुला सांगायचं आहे सांग. बापूराव म्हणला तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे आपण लोक पाहुणचारासाठी दुसऱ्याच्या कोणाच्या पण घरी गेलो, कुठल्या पण पाहुण्याकडे, मामाकडे गेलो, इकडे गेलो तिकडे गेलो, पण जर आपण सासरवाडीला गेलो लग्न झाल्यावरती तर त्याला तिथं विलक्षण प्रेम भेटतं. तर आम्ही दोघं पण, मी आणि गाणे आणि बाकीचे पण बापूण्याकडे बघायला लागलो. म्हणजे याचं काही बेनं बोलते, जोक तर यात कुठंच नाही. तर म्हणलं मग काय झालं, विलक्षण प्रेम भेटतं म्हणजे काय? तर म्हणलं त्याच्या पाठीमागचं गणित तुम्हाला माहिती आहे का? म्हणलं नाही माहिती. तर म्हणलं काय? फक्त सासरवाडीकडच्याच लोकांना माहिती असतं की ही जे आपलं जावं आहे, जे काही बेन आहे, ते किती मोठं वादळ पेलते. आम्हाला सगळ्यांना असं आलं. पण गाण्याचा जोक त्याच्यापेक्षा भारी होता. त्याच्यामुळे आम्ही जरा गप्प बसलो. बापूण्याला म्हटलं झोप आता, चल नाही तर गच्चीवर. आम्ही सगळे गच्चीवरती झोपायला जाणार होतो. तर बापूने म्हटला मी काही गच्चीवरती येत नाही. गाणे आमच्याबरोबर आला, आम्ही सगळेजण गच्चीवरती चाललो. बापूण्याला म्हटलं झोपतो खाली. गेलो आम्ही गच्चीवरती झोपलो. रात्री 1:30-2च्या आसपास मला जायचं होतं. मग मी उठलो, माझा मोबाईल घेतला, बघितलं तर 3-4 मिस कॉल पडलेले. म्हणलं चाल आपल्याला पण जायचं तर आपण पण जाऊन येऊ. आणि बापूरावनं कशाला मिस कॉल दिले ते पण बघू. मग मी गाण्याला उठवलं, म्हणलं चल मला असं विधी करायचं आहे. तर गाण्या म्हणलं ठीक आहे. गाण्याने मी गेलो, लघुशंका उरकली, माघारी आलो आणि म्हणलं चला बापूण्याला बघू काय त्यानं फोन एवढं केलं, काय झालं. गेलो तर बापूण्यानं हातरून सगळं जग गोळा करून एका जागेवर असा बसलेला, लाईट पण लावला. मी म्हणलं बापूण्याला काही भूतगीत लागलं काय, रूममध्ये काय कळा नाही, एकटाच होता. बापूण्याला म्हणलं काय झालं, का जागा आहे अजून, झोपायचं कळत नाही का? गाण्या तुला का कळायला पाहिजे, रूममध्ये एवढी डेख नाहीत, मला सांगायचं तरी, मी कशाला झोपलो. गाण्या म्हणलं मी तुला म्हणलेलं वरतीच, पण तू म्हणला नाही मला खालीच झोपायचं, घे मग. शेवटी मी बापूण्याला पण घेतला, वरती झोपाय गेलो. झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, नाश्ता झाला. नाश्ता झाल्यानंतर घरी त्याच्या ऑफिसला जायला निघाला होता. म्हणलं आता आम्ही पण निघावं. मी आणि बापूण्यानं आमची बॅग घेतली आणि आम्ही दोघं पण गाण्याला बाईक करून निघालो. तर आमचं ठरलं होतं दुपारपर्यंत मस्तपैकी फिरायचं आणि त्याच्यानंतर घरी परत रिटर्न यायचं. तर तेवढ्यात आठवलं की आईनं मला सांगितलं होतं की येताना मसाला बिसाला काय भेटला तर घेऊन ये, चांगला भेटतो. मी म्हटलं ठीक आहे. तर आम्ही आपलं फिरत होतो बाजारात. मसाल्याच्या बाजारात पोचल्यानंतर एक बाबा नुसता ओरडत होता, ये लो ओ लो. लगेच दुसरा दुकानदार ओरडायचा, ये मेरे पास अच्छा है, ये इतने में मिलेगा, वो उतने में मिलेगा. बापूराव म्हणला कोणाकडे गेली, म्हणजे हे शेजारी उभे त्यात माणसाकडून गेली, जरा गरीब वाटतं. तर गेलो तर त्याला विचारलं हे काय, तर म्हणला काली मिरची. बापूराव म्हणला ये काली मिर्ची, हमारे इधर तो नहीं मिलती काली मिर्ची, हमारे इधर खाली लाल ही होता है.
हाँ हाँ हे काली मिर्ची बोलो लेना है क्या तुमको? बापरो म्हणला हाँ लेना है, कितने में? अरे सेठ आपको थोड़ी ज़्यादा लगाएगा, ले लो ना आप ले लो। नहीं नहीं फिर भी आप मेरे को कितना लगाएंगे वो तो बताओ, लगाने तो वाले हो मगर कितना लगाओगे? तो दुकानदार म्हणला 800 रुपये। मी आपल्या खिशातून पैसे काढले, अर्धा किलो मिरची घेतली। बापूने ना जाता जाता दुकानदाराला विचारलं, म्हणलं काली इसके लिए 800 में बेचते हो, इसको अगर फेयर एंड लवली लगा के अगर गोरा किए और बेचा तो 2000 में बेचोगे लगता है तुम लोग। दुकानदार गाण्याला 400 टाकले, बापूने 400 घातले। बापूने मी आपलं तिथून पासा पुढे गेलो। बापूला म्हणलं बापूला जरा आपलं गप बसत जा 4 चौघाचे, कशाला उगाच इज्जत करतो, एखाद्यानं फटकं बिटकं दिलं। बापूने म्हटलं असं नाही, पहिल्यांदा चालू काही चल आम्हाला परत ट्रेन पकडायची होती आणि दादर गाठायचं। आमचं परत मोर्चा वळला ट्रेनकडे। आम्ही दादरला जाणारी ट्रेन पकडली, डब्यात बसलो आणि ह्या वेळेला बापूने न चुकता जनरल डब्यात माझ्याबरोबरच चढला। पण गर्दी जरा जास्त होती। गर्दी जास्त असल्यामुळं स्टेशनला येईल ती माणसं पुढं जायची उतरायची, ज्याचं जसं स्टेशन येईल तशी उतरत होती। एक महिला आली आणि बापूनेच्या पाठीमागून त्याला आवाज दिला, हटो। बापूने म्हणलं क्या? ते बोलले हॉट। बापूने ऐकू आलं हॉट। बापूने म्हणलं थँक्यू डिअर। बापूनेला बाजूला सरकला आणि बोलले हटो बोला ना, समजते नहीं उतरने का है मेरे को। ती बाई खाली उतरली। बापूने मी थोडा लांब होतो, बापूनेला विचारलं काय रे झालं? तर म्हणलं काही नाही, ती बाईला का जाता मला हॉट म्हणून गेली। बापूने म्हणलं बापूने का मी ऐकले सगळं। बापूने म्हणला ऐकलेस तर कशाला ह्याला बोलतो का झालं असं ट्रेनमधून उतरलं। घरी जायची आता गाडी पकडायची होती। दादरच्या बस स्टॉपला पोहोचलो, एस टी पकडली आणि फक्त एस टीतून येताना एकच विचार डोक्यात चालू होता की जे काय आम्ही सत्याच्या लग्नाचा बाजा वाजवला आहे त्याच्याबद्दल बाकीची सगळी काय विचार करत असतात। ठीक आहे मित्रांनो, चला तर मग तुम्हाला आजचा आपला हा मुंबईचा आमचा प्रवास जो काही झाला तो कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, कमेंट करा। नवीन जे आहेत ज्यांनी आमचा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला आहे त्यांनी आमचे जुनेही व्हिडिओ बघा। हा म्हणजे फक्त सजेशन देतो, शेवटी तुमची इच्छा आहे। हा पण बघा, हा पण जाताना सबस्क्राईब करा आणि जाता जाता घंटा नक्की वाजवा। चला तर मग रजा घेतो, पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह। नमस्कार।